ह्या शेळीचा सौदा फक्त 300 रुपयासाठी मोडलाय. विश्वासच बसा ना मला अजून. पण तर रामकृष्णारी मंडळी, आज येणार रविवार होता आणि रविवार आपल्या शेवगावचा बाजार असतो. रविवारचा बाजार आपण कधी मिस करू शेळीचा असं कधी होणारच नाही. विषय झालं की आपल्या भावाला घ्यायचे होते बोकडं. आता बोकडं एकच घ्यायचं होतं बरं का, पण बघता बघता आम्ही किती घेतले तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं कळणच. आज बाजार इतका भारी भरला होता, विषयच नाही करायचं भाऊ. वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या बघायला भेटल्या आपल्याला. दावणीच्या दावणी होत्या भाऊ. आणि तेवढ्यातच माझी नजर आहे या पाठीकडे गेली. मला ती मनातच भरली भाऊ. म्हणलं आता ही पाठ आपल्याला घ्यायचीच आहे. पण त्यांनी सांगितले त्याचे 6000. आता पाठ पण चांगली आहे, कास पण चांगली आहे पाठीची. पण आता विषय असा आहे की 6000 सांगितले, माझं एवढं बजेट नाही आहे. मी त्याला डायरेक्ट 4000च म्हणलो. जसं बस 4.5 केले, 700 केले. पण ते विषयात झालं की त्यांचे लय लोक जमा व्हायला लागले. ते मागवतो एक 8ला आणि एक 5ला. मग म्हणलं जाऊन दे भाऊ, आपल्याला कॅन्सलच करायचे सौदा. नंतर भेटणार आपल्या शेळी. पण इथं अडकलो ना आपण, आपले फालतूमध्ये पैसे जातील. सगळे व्यापारीच होते. शेतकरी जर असताना 100% आपण 5000ला घेतली असती ती. मग भावाने टोटल 5 करडे घेतले, 3 बोकड आणि 2 पाठी. ते मस्तपैकी घेऊन घरी आलो. मी बी लवकर वावरात पळवलो, कारण की मला मारायचा होता युरियाच्याच बॅगची अशी बॅग तयार केली बरं की. आता इथं दिसतंय ना, तिथं युरिया भरायचा आणि मस्तपैकी मारायला चालू करायचं. मग मारता मारता मस्तपैकी 1-1.5 तासात सगळा युरिया मारून झाला माझा. एकाच तुकड्याला दिलाय बरं का. आता बाबांनी पाणी सोडलं होतं. मी म्हणलं आता शेळ्यांना आणायला लय कंटाळा आलाय मला, मी शेळ्याच घेऊन येतो. गौरीन शेळ्या मस्तपैकी घेऊन आलो होतो. इकडे मस्तपैकी चारू घातले त्यांना. 1-1.5 तास चारत होत्या भाऊ. मस्त फुगल्यात. आता घरी घेऊनच चाललो होतो. पाणी पण झालं होतं देऊन बाबाचं. तर मला नाही सगळ्या शेळ्या घेऊन जायचं, गौरीला घेऊन जायचं, सगळं कोंडून परत यायचं ही ट्रॅक्टर घ्यायला. आता चला भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.